brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सकाळी 7:15ची वेळ. आपल्या लेकीला शाळेत सोडून माजी नगरसेवक मंगेश काळोखे हे घराकडे जात होते. याच वेळेस एक गाडी आली आणि या गाडीतून काही लोक खाली उतरले. झटापट झाली आणि मंगेश काळोखेंचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश काळोखेंच्या पत्नी नगरसेविका झालेल्या आहेत. मंगेश काळोखे स्वतः माजी नगरसेवक. याच मंगेश काळोखेंना अत्यंत क्रूरपणे भर रस्त्यात अगदी दगडानं चेहरा ठेचून मारण्यात आले. आता या प्रकरणात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर थेट आरोप केलाय. शिवाय काळोखेंच्या कुटुंबियांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात सुनील तटकरेंचे निकटवर्तीय आणि रायगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह स्थानिक हरलेल्या उमेदवार उर्मिला देवकर यांचे पती रवींद्र देवकर, धनेश देवकर यांनी कट रचून ही हत्या केल्याचा आरोप मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांनी केलाय. काळोखे यांची हत्या झाल्यानंतर खोपोलीत बराच राडा झाला. पोलीस ठाण्याला बराच वेळ कार्यकर्त्यांनी घेराव घातला. सोबतच काही काळ महामार्ग सुद्धा बंद पाडला. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना समर्थकांनी एकच गर्दी खोपोलीतल्या या भागात केली. समर्थकांनी पूर्ण परिसरच बंद करून टाकला. या परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. काळोखेंची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय खोपोली चालूच होऊन देणार नाही असा इशारा समर्थकांनी दिलाय. अत्यंत क्रूरपणे मंगेश काळोखेंची हत्या झाली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. मात्र अद्याप अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले, आमदार थोरवे यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या प्रकरणात राष्ट्रवादीवर थेट आरोप केलेत. काहीच दिवसांपूर्वी पत्नी नगरसेविका झाल्याचा आनंद काळोखे यांनी सेलिब्रेट केला होता. आता त्याच काळोखेंची हत्या झाल्यामुळं खोपोलीत तणावपूर्ण वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.